नागपुरातील आयटी पार्क रोडवर स्ट्रीट वेंडर्सकडून हप्ता आणि खंडणी वसुली करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला प्रतापनगर पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत। मोहित उर्फ चन्ना परचेश्वर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। गंभीर गुन्ह्यांमध्ये 2 दिवसांपूर्वीच जेलमधून जामिनावर सुटल्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती। मात्र जेलमधून बाहेर येताच आरोपीने आयटी पार्क परिसरातील पथविक्रेत्यांना धमकावून 10,000 रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि एका विक्रेत्याकडून बळजबरीने 500 रुपये उकळले। या प्रकरणी पीडित विक्रेत्याने तत्काळ प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात आरोपी मोहित उर्फ चन्ना याला अटक केली। पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे आयटी पार्क परिसरातील विक्रेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। सदरची जी घटना आहे आयटी पार्क रोडवरची आहे। यातील जो आरोपी आहे हा मोहित उर्फ चन्ना पंचेश्वर हा एक जुना क्रिमिनल आहे जो जेलमधून सुटला होता 2 दिवसापूर्वी। त्याच्यावर आपण प्रतिबंधक कारवाई केली। याने आयटी पार्कचे जे स्ट्रीट वेंडर आहे त्यांच्याकडे जाऊन 10,000 रुपयाची खंडणी मागितली आणि 500 रुपये त्यांच्याकडे वसूल केलेले होते। लगेच आपण याची घटनेची दखल घेऊन फिर्यादीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। सध्या तो कस्टडीत आहे। त्याला आता कोर्टात हजर करणार आहोत। आणि सदर आरोपी जो आहे याच्यापूर्वीही खंडणीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। एक शरीराविरुद्धचे प्राणघातक शस्त्राचे हमले त्याचे पण गुन्हे दाखल आहेत। हा मागील 1 वर्षात जवळपास जेलमध्येच होता। आता सुटल्यानंतर त्याने परत तशी घटना करणार त्याला परत आपण अटक करून जेरबंद केलेले आहे। यामध्ये API पडळकर आणि तपास पथकाचे जे दिनेश भोगे त्यांची जी टीम आहे यांनी तात्काळ कारवाई केलेली आहे।